नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम गुरुवारुखमेव बंधनात मृत्युर्मोक्षी यमामृतः. तर बघा, येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आलेली आहे. भगवान महादेव हे सांब सदाशिव आहेत. ते भोळे शंकर आहेत. मनोभावे त्यांची पूजा किंवा आराधना केली की ते सगळ्यांची इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करतात. तसेच महादेवांचे सगळ्यात प्रभावी आणि सर्वात श्रेष्ठ व्रत म्हणजे महाशिवरात्रीचं हे व्रत आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीची पूजा करायची आहे. महादेवांना सगळ्यात प्रिय सेवा म्हणजे रुद्राभिषेकाची सेवा आहे. तर शिवलिंगावरती घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा, शुभ मुहूर्त काय आहे, निश्चित काल कशी म्हणजे निश्चित कालामध्ये कशी आणि कुठली सेवा करावी आणि कधी करावी, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, कोणते स्तोत्र आणि मंत्र आणि काय सेवा कराव्यात, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, या वर्षीचा शिवपूजनाचा शुभ मुहूर्त आहे 26 फेब्रुवारी संध्याकाळी 6:20 ते रात्री 9:30 म्हणजे 9:30 पर्यंत आपण शिवपूजन आणि अभिषेक हा करू शकतो. आणि संध्याकाळी ज्यांना अभिषेक म्हणजे बघा, समजा तुम्हाला संध्याकाळी जर अभिषेक करायला जमणार नाही आहे किंवा तुमचं काही ट्रॅव्हलिंग असेल किंवा काही असेल तर तुम्ही सकाळी 8:30 वाजल्यानंतर तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. पण मी तुम्हाला सांगेल की महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष समयी जर तुम्ही रुद्राभिषेक किंवा शिवपूजन आणि जर सेवा केला तर त्याचं फळ तुम्हाला अनन्य पटीने तुम्हाला मिळतं. आता महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री म्हणजे निश्चित कालामध्ये ज्या काही सेवा आपण करतो त्याचे फळ आपल्याला खूप पटीने मिळत असते. म्हणून ह्या खूप प्रभावी सेवा मानल्या गेलेला आहे आणि तो खूप महत्त्वाचा काळ मानला गेलेला आहे. म्हणून बघा, दर महाशिवरात्रीला जर तुम्ही बघितलं गेलं तर प्रदोष समयी रुद्राभिषेक करून रात्री सेवा करण्याचा ही परंपरा ही चालू आलेली आहे. तर तो जो मुहूर्त आहे तो म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 मध्ये मध्यरात्री 12:27 ते 1:16 हा मुहूर्त निश्चित कालाचा राहणार आहे. अगदी थोडाच आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही सेवा ज्या काही तुम्हाला जमल्यात, पुढं आपण बघणारच आहोत, त्या सेवा तुम्ही करू शकता. आता जर तुम्हाला काही जमलं नाही तर ह्या काळामध्ये तरी तुम्ही शिव आराधना किंवा शिवसेवा ही नक्की करावी. आता निश्चित कालामध्ये तुम्ही जर संकल्प करून जर सेवा कराल तर तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळते. मग ती आरोग्यासंबंधी तुमचे काही समस्या असो, संतती संबंधी काही समस्या असो, नोकरी संबंधी असो, पैशासंबंधी असो, कुठल्याही संबंधी जर तुम्हाला काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही ह्या वेळेला संकल्प करून तुमची अडचण महादेवांना सांगून तुम्ही या जर सेवा त्या काळामध्ये केल्या तर तुमच्या अडचणीचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता बघा, महाशिवरात्रीला पूजा कशी करायची हे आपण आता बघणार आहोत. तर बघा, प्रदोष कालामध्ये आपल्याला हे शिवपूजन करायचं आहे. तर छान एक पाट किंवा चौरंग घ्या, त्याच्यावरती पांढरे वस्त्र घाला, पहिली एक दिवा लावून घ्या, त्यानंतर शुभ्र वस्त्र तुम्ही स्वतः म्हणजे पांढरं घातलं तरी चालेल किंवा धूत वस्त्र तुम्ही घालावा, एक तुपाचा दिवा लावून घ्या. पहिली आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. म्हणजे काय तर गणपती बाप्पांना तांबणामध्ये ठेवून अभिषेक घालायचा आहे. ओम गंग गणपते नमः. तुम्ही पहिली पाण्याने, मग दुधाने किंवा पंचामृताने, परत पाण्याने असा अभिषेक घालून गणपती बाप्पांची स्थापना चौरंगावर किंवा तुमच्या पूजेच्या इथं करून घ्यायची आहे. आता तांबणामध्ये तुम्ही शिवलिंग घ्या, शिवलिंग नसेल तर सुपारी घ्या, शिवलिंगावर एक फूल व्हायचं आहे आणि म्हणायचं आहे की ओम नमः शिवाय आवाहनार्थे पुष्पम समर्पयामी. म्हणजेच काय की भगवान शिवांना आपण पूजेसाठी आवाहन करत आहोत. आता बघा, तुम्हाला इथं शुद्ध जल म्हणजे पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात थोडं जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल घालून घ्या. पहिली पाण्याने छान स्नान घालून घ्या. त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे शिवलिंगावर. परत
पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। आता हे सगळं झाल्यानंतर शिवपिंड छान पुसा, परत एक तामणामध्ये तुम्ही ही शिवपिंड ठेवा आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे गळती असेल, जसं मी इथं दाखवलं आहे, तर पूर्ण सेवा होईपर्यंत तुम्हाला ही गळती अशीच चालू ठेवायची आहे। त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गंगाजल किंवा शुद्ध पाणी घालून तुम्ही आता अभिषेकाला सुरुवात करायची आहे, किंवा पळीने पण तुम्ही पाणी घालू शकता। आता सेवा काय करायच्या आहेत ते म्हणजे, पहिली म्हणजे एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष फलश्रुती म्हणायची गरज नाही। एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला रुद्र अध्याय जो आहे तो एक वेळा म्हणायचा आहे। शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा म्हणायचा आहे। गायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। काळभैरवाष्टक 1 वेळा म्हणायचं आहे। शिवकवच 1 वेळा म्हणायचं आहे। शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे। आणि जे आपलं 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे ते 1 वेळा म्हणायचं आहे। रामरक्षा जी आहे ते 1 ते 9 ओव्यांपर्यंतच आपल्याला म्हणायची आहे। आणि श्रीसूक्त 1 वेळा आपल्याला म्हणायचं आहे। आता त्यानंतर अभिषेकाचं जे पाणी आहे ते अमृता समान आहे, त्यामुळे हे पाणी अजिबात फेकून देऊ नका। एक बॉटलमध्ये हे पाणी पूर्ण स्टोर करून ठेवा आणि घरातल्यांना ते प्यायला द्या। जर तुमच्या घरी जर कोण व्यसनी माणूस असेल किंवा मुलं जी खूप कटकट करतात, चिडचिड करतात, रागराग करतात, तर त्यांना हे पाणी 2 दिवस पाण्याला काही होत नाही, तर 2 दिवस त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ हे पाणी प्यायला द्या। हे पाणी घरात शिंपडा, स्वतःवर शिंपडा आणि हे पाणी अजिबात टाकून देऊ नका। ते तुम्हाला प्राशन करूनच ते संपवायचं आहे। आता त्यानंतर तुम्हाला शिवपिंड छान स्वच्छ पुसून घ्यायची आहे। एका तामणामध्ये थोड्या पांढऱ्या अक्षता घालून त्यावरती शिवपिंड स्थापन करायची आहे। त्यानंतर शिवपिंडीला भस्म लावा, चंदन लावा, पांढरी फुले, अत्तर, हार, गजरा अर्पण करायचा आहे। आणि आता आपल्याला जो भगवान शिवांना किंवा महादेवांना प्रिय आहे ते म्हणजे बिल्वपत्र किंवा बेलपत्र, ते तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली म्हणून एक बेलपत्र तुम्हाला 108 खेपा हे वाहायचं आहे। आता बघा, तुम्हाला जर या दिवशी धतुरा, बेलफळ, बेलफूल किंवा पांढरी फुलं हे मिळालं, तर पांढरा गजरा, तर ह्या दिवशी हे नक्की वाहा, कारण हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे। जर तुम्हाला 108 बेलपत्र मिळाले नाही तर 1 बिल्वपत्र तुम्ही घेऊन 108 नावं जी अष्टोत्तर नामावलीमध्ये आहे ती म्हणून तुम्ही 1 बेलपत्र सुद्धा वाहू शकता। आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती, महादेवांची आरती, देवीची आरती, स्वामींची आरती, कापूर आरती करायला मात्र विसरायचं नाहीये। धूप घालायचा आहे। तुम्ही जर काही नैवेद्याला उपवासाचे पदार्थ केले असतील तर ते म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा तुम्ही दूध, साखर आणि फळ दाखवलं तरी काही हरकत नाही। आता ही पूजा झाली ती प्रदोष समयाची जी रुद्राभिषेकाची जी पूजा आहे ती आता मी तुम्हाला सांगितलेली आहे। आता तुम्ही मध्यरात्री म्हणजे निश्चित कालामध्ये काय सेवा करायची आहे ते आपण आता बघणार आहोत। बघा, रात्री तुम्हाला निश्चित कालामध्ये तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र आणि अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा पठण करायचं आहे। काळभैरवाष्टक 1 किंवा 11 पाठ करायचे आहेत आणि शिवलीला अमृतामधील जो 11वा अध्याय जो आहे तो तुम्हाला निश्चित कालामध्ये पठण करायचा आहे। आता तुम्हाला जर काहीच जमलं नाही तर शिवलीला अमृतामधील 11वा अध्याय तरी तुम्ही रात्री पठण करा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही 108 वेळा जरी पठण केला तरी हरकत नाही। आता ज्यांना कोणतीही समस्या असेल, अडचण असेल, तर त्यांनी महाशिवरात्रीच्या रात्री निश्चित कालामध्ये जर संकल्प करून तुम्ही जर तुमची महादेवांना तुमची अडचण जर सांगून ह्या जर सेवा जर तुम्ही केल्या तर 110% तुम्हाला ते फळ देतील आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहे त्या दूर करतील। बघा, रुद्राभिषेक ही खूप उच्च कोटीची आणि महादेवांची खूप आवडतीची सेवा आहे। त्यामुळे
ह्या सेवा करायला विसरू नका. काही जरी जमलं नाही तरी एक वेळा शिवमहिम्न स्तोत्र आणि एक वेळा रुद्र अध्याय हा म्हणून तुम्ही अभिषेक करा. यूट्यूबला लावून द्या किंवा निश्चित कालामध्ये ह्या जरी सेवा केल्या तरी हरकत नाही. तुम्हाला 110% तुमच्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर महाशिवरात्रीच्या दिवशी शुभमुहूर्त काय आहे, निश्चित कालामध्ये आपण काय सेवा करायची आणि घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करायचा हे आज आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि महाशिवरात्रीला या सगळ्या सेवा करायला मात्र अजिबात विसरू नका.